नमस्कार मंडळी. तर माझ्या भन्नाट रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आज आपण बघणार आहोत चिकन शॉर्मा. एकदम घरच्या पद्धतीत आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये आपण मस्तपैकी चमचमीत आणि एकदम सॉफ्ट असा चिकन शॉर्मा बघणार आहोत. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतले. तर असे मोठे-मोठे पीस कट करून घेतलेत. तसंच इथं मसाला घेतलाय 2 चमचे धनेपूड, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा पेरी-पेरी मसाला आणि चिमूटभर हळद. तर हे सगळे मसाले आपण चिकनमध्ये टाकून छान असं हाताने चिकनला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. तसंच एक पळी तेल टाकणार आहे आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. तर आता हे सगळं आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच अर्धा चमचा मी दही टाकलंय. दही नसेल तर तुम्ही दुधावरची साई किंवा फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता. तर दही जास्त टाकायचं नाहीये, अर्धा चमचाच टाकायचा. तर बघू शकता सगळं मी छान असं मिक्स केलंय. तर चमच्याने हे मिक्स होणार नाही म्हणून हातानेच मिक्स करायचं. तर आता आपल्याला हे चिकनचे पीस छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बोनलेस चिकन असल्यामुळे चिकन लगेच शिजेल. फक्त 10 मिनिटं लागतील. तर बघू शकता मी इथं तवा घेतलाय. तव्यावरती तेल टाकल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यावरती सगळे पीस असे मांडून घ्यायचे. बोनलेस चिकन आहे म्हणून लगेच शिजेल. तर छान असं आपल्याला हे चिकन फ्राय करून घ्यायचंय. तर बघू शकता चिकन एका साइडने फ्राय झालं असेल थोडंफार, तर आता आपण ते सगळे पीस पलटी पलटी करून घ्यायचेत, जेणेकरून दोन्ही साइडनी चिकन छान असं शिजेल. तर बघू शकता 10 मिनिटानंतर चिकन आपलं छान असं फ्राय झालंय आणि मी ते थंड करून घेतलंय. तर थंड झाल्यानंतर आपल्याला असे त्याचे बारीक-बारीक तुकडे करून घ्यायचेत म्हणजे श्रेड कट करून घ्यायच्यात. तर बघू शकता मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे असे चिकनचे बारीक-बारीक तुकडे कट करून घ्यायचे तर बघू शकता चिकन मस्तपैकी ज्युसी असं फ्राय झालेलं आहे. तर सगळे चिकनचे तुकडे मी इथं बारीक कट करून घेतले जसे शॉर्मामध्ये असतात तसेच. तर आता आपल्याला शॉर्माचा ब्रेड तयार करायचा आहे किंवा पोळी तयार करायची. तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो मैदा घेतलाय. तसंच अर्धा चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर सोडा, खायचा सोडा आणि 1 चमचा मीठ, चवीनुसार मीठ घेतलंय. तर सगळं आता हे ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय. तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं दही टाकून घ्यायचंय. तर इथं 1 चमचा मी दही टाकून घेतलंय. तसंच 1 पळीभर तेल टाकून घ्यायचंय आणि तेल टाकल्यानंतर छान असं हे तेल मिक्स करून घ्यायचंय हाताने आणि थोडं-थोडं पाणी टाकून ह्याचं कणिक मळून घेतलंय. तर जास्त असं आपल्याला कडक कणिक मळायचं नाहीये. छान असं मऊ लुसलुशीत त्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तर बघू शकता छान असं आपलं पीठ मळून झालंय आणि ते 5 मिनिटं ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर आपल्याला इथं पोळी लाटाय घ्यायची. तर इथं मी पोळी लाटून घेतलीये. तसंच तव्यावरती थोडंसं पीठ शिंपडलंय, जेणेकरून आपली मैद्याची पोळी त्याला चिकटणार नाही. तर बघू शकता छान असे छोटे-छोटे बबल यायला लागलेत. तर दोन्ही साइडने आपल्याला ही पोळी किंवा शॉर्माचा ब्रेड छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा याचा कलर सुद्धा येत आहे. तर अशाच पद्धतीने सगळे ब्रेड मी करून घेतलेले आहेत. तर बघू शकता छान असे 6 ते 7 ब्रेड मी अर्धा किलोच्या मैद्यामध्ये तयार करून घेतलेत. तर छान असे आपले शॉर्मा ब्रेड तयार आहे. जर तुम्हाला जास्त जाड आवडत असेल तर तुम्ही जास्त जाड पोळी लाटली तरी चालेल. तर आता आपल्याला शॉर्माचा सॉस तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं वाटीमध्ये अर्धी वाटी दही घेतलीये आणि तसंच दही टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मेयोनीज टाकायचंय. तर इथं मी मेयोनीजचं सॅशे घेतलंय म्हणजे मोठं पॅकेट घेतलंय
तर ते पॅकेट पूर्ण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तसंच इथं मी तंदुरी सॉस घेतलाय, तंदुरी मेयोनीज घेतलाय. जर तुम्हाला तंदुरी मेयोनीज टाकायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी आणि मिरची पावडर टाकून ते मिक्सरला वाटून घेऊ शकता. तर तंदुरी मेयोनीज टाकल्यानंतर छान असं हे सगळं एकजीव करून घ्यायचंय आणि बघू शकता छान असा आपला शॉर्मा सॉस तयार झालेला आहे. तर थोडासा तंदुरी मेयोनीज मी अजून टाकतीये आणि ते टाकून छान असं मिक्स करून घेते. तर नक्कीच ही शॉर्मा सॉसची रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. खूप सुंदर अशी लागते. तर आपला शॉर्मा सॉस, शॉर्मा ब्रेड आणि शॉर्मासाठी लागणारं चिकन हे तिन्ही पण तयार झालेलं आहे. तर आता आपण शॉर्मा तयार करायला घ्यायचा आहे. तर बघू शकता सॉससुद्धा आपला छान असा तयार झालेला आहे. तर चला तर पुढची रेसिपी बघूया. तर इथं बघू शकता मी शॉर्मा ब्रेड घेतलाय किंवा ती आपण पोळी केली होती शॉर्मासाठी, ती पोळी मी इथं घेतलीये. तर आता त्याच्यावरती मी इथं आपला सॉस लावून घेते. जो आपण शॉर्मा सॉस तयार केलेला आहे, तो सॉस सगळीकडे आपल्याला या पोळीला छान असा भरभरून लावून घ्यायचा आहे, जेणेकरून छान अशी उत्तम चव लागते. तर सगळ्या पोळीला छान असा हा शॉर्मा सॉस ब्रेडवरती छान असा लावून घेतलाय. तसंच थोडासा मध्ये असं जाडसर टाकायचं, जेणेकरून एक-एक बाईट घेताना छान अशी चव येईल. तसंच इथं मी एक कांदा, पत्ताकोबी आणि काकडी कट करून घेतली आहे. तर इथं मी कांदा टाकून घेते. जर तुम्हाला टोमॅटो पण टाकायचा असेल, तर तुम्ही टोमॅटोसुद्धा घेऊ शकता. मी इथं फक्त कांदा, पत्ताकोबी घेतली आहे. तर कांदा आणि पत्ताकोबी छान अशी आपल्या एक लाईनीमध्ये असं ठेवून द्यायचं आहे. तसंच त्याच्यावरती आपण जे चिकन कट करून घेतलं होतं बारीक-बारीक तुकडे, ते चिकन आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायचंय. चिकनसुद्धा भरभरून टाकायचंय, कारण की चिकन शॉर्मा आहे. तर चिकन टाकल्यानंतर ना मी अशा 3 काकड्या वरती ठेवल्यात. तर आता आपण हे रॅप करून घ्यायचंय. तर मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही रॅप करू शकता किंवा डायरेक्ट गोल-गोल चपातीचा रोल आपण करतो तसा रोल सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघू शकता छान असा आता बटर पेपर घेतलाय आणि बटर पेपर खाली लावून छान असे हे शॉर्मा रॅप करून घेते. तसंच सगळे शॉर्मा मी असेच तयार करून घेणार आहे. तर बघू शकता मी इथं 6 शॉर्मा केलेत. तर छान असे आपले शॉर्मा रॅप करून घेतलेत, म्हणजे गोल करून घेतलेत. जसं शॉर्माचा आकार असतो तसंच केलेलं आहे आणि आपला शॉर्मा तयार आहे. जर तुम्हाला ही चिकन शॉर्माची रेसिपी आवडली तर नक्कीच रेसिपी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये ही रेसिपी शेअर करा. आणि धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.